अपहरणाचा रचला डाव मात्र कोणालाच नव्हते ठाव। तो एक व्हिडिओ आणि 11 तासांचे थरारक अपहरण नाट्य। नालासोपाऱ्यातील आचोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रोहन तिवारी या 22 वर्षाच्या तरुणाच्या कुटुंबियांना रात्री एक व्हिडिओ पाठवण्यात आला। रोहनचे अपहरण करण्यात आले आणि त्याला मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले होते। रोहनच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 3 लाखांची खंडणी मागणी केली होती। आचोळे आणि मुंबई गोवंडी शिवाजीनगर पोलिसांनी एक शोध मोहीम राबवली। 11 तासांच्या अथक तपासानंतर या अपहरणाच्या नाटकावर पडदा पडला, पण जे समोर आलं ते धक्कादायक होतं। या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात रोहन आणि त्याचे 2 मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। आचोळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल शर्मा तसेच अमोल सांगळे, अमोल बिर्डे, विनायक कचरे आदींच्या पथकांनी 11 तासांच्या या थरारक अपहरण नाट्याचा उलगडा केला। जरी हे अपहरण बनावट असले तरी या अपहरणाची दखल घेतल्यामुळे अपहरणाचा हा डाव फसला, त्यामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। सर काय सांगाल, एक अपहरण झालं होतं आणि काय नेमकं झालं होतं आणि कसं तुम्ही ट्रॅक केलं? आचोळे पोलीस स्टेशन येथे एक तिवारी नावाचे व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं का माझा पुतण्या रोहन तिवारी याचं किडनॅपिंग झालं आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे व्हायरल झालेला आहे, त्याच्यामध्ये त्याला कोणीतरी बांधून ठेवलं आहे आणि मारहाण त्याला केलेली आहे आणि त्यासाठी ते 3 लाख रुपये खंडणी मागत आहेत, अशी त्यांनी सुरुवातीला आमच्याकडे कंप्लेंट केली। ती क्लिप आम्ही जेव्हा बघितलं तर त्यात एका मुलाला, 19 वर्षीय मुलाला खुर्चीला बांधून ठेवलं होतं आणि त्याला कोणीतरी मारहाण करत आहे आणि त्याच्या डोक्यातनं रक्त येत आहे असं सुरुवातीला दिसलं। त्याच्यावरनं आम्ही तात्काळ त्याचे इतर जे नातेवाईक आले होते त्यांच्याकडनं चौकशी केली आणि त्याचा इतिहास जाणून घेतला। तर सदर मुलगा हा नालासोपारातच आपल्या ईस्टला एका ठिकाणी राहत होते। त्याच्यानंतर त्यांनी नुकतंच आचोळेमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं। त्या ठिकाणी पण त्या मुलाची आई आणि भाऊ आणि तो स्वतः असा राहत होता आणि 1 महिन्यापूर्वी तो गोवंडी परिसरामध्ये कामास गेला होता। 15 दिवसातनं तो एकदा यायचा घरी, परंतु घटनेच्या 2 दिवस आधी तो आला होता आणि आईला भेटून गेला होता। त्याच्यानंतर अचानक त्यांनी असा व्हिडिओ टाकल्यामुळे सगळं त्याचे नातेवाईक सर्व घाबरले आणि त्यांनी पोलिसात ती तक्रार केली होती। तर आम्ही पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जे डीबीचं पथक आहे त्यातले अधिकारी आहेत सूर्यवंशी म्हणून, त्यांना आणि पथकाला त्या ठिकाणी त्यांचा शोध घ्यायला लावला। कम्प्युटरवर त्याच्या CDR SDR ज्या ठिकाणावरनं फोन आला होता त्याचा ॲनालिसिस तात्काळ चालू केला असता लक्षात आलं की मानखुर्द, डहाणू नाही आपला शिवाजीनगर या परिसरामध्ये त्याचं लोकेशन आहे। संबंधित व्यक्ती हा जो अपहरित मुलगा आहे त्याच्या मावशीच्या मुलाच्या फोनवर फोन करून सांगत होता आणि ATM मध्ये किंवा पैसे टाकायला लावत होता आणि ते ऑनलाईनच टाका अशी मागणी करत होता। त्याला काही करून आम्ही कॅश घेण्याबाबत किंवा हे करण्याबाबत त्यांना विनंती करत होतो, फोनवर त्याला सांगत होतो की जेणेकरून तो आमच्या समोर येईल, पण तो अत्यंत हुशारीने फक्त ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन करा, GPayनेच करा असं वारंवार सांगत होता। त्याच्यानंतर त्यांनी 12-1 वाजेचा एक टाईम दिला होता, तोपर्यंत पैसे दिले नाही तर संबंधित मुलाचं काहीतरी बरं वाईट करण्यात येईल असं त्यांनी सूचना दिली। त्याच्यानंतर त्यांनी पुढचा एक टाईम दिला होता, तोपर्यंत आमचं पथक शिवाजीनगर परिसरामध्ये गेलं आणि त्यांनी चालत्या गाडीतनं त्याचं ॲनालिसिस करून त्याचा मागोवा काढला होता। साधारण पहाटे शिवाजीनगर पोलिसांना पण ही माहिती देण्यात आली, पण शिवाजीनगर पोलिसांनी सांगितलं की तुम्ही या गोष्टीवर जास्त वर्कआउट केलेलं आहे, तुम्ही पुढाकार घ्या, आमचे पोलीस तुमच्या मदतीला येतील। त्यानंतर लक्षात आले की हे जे 3-4 जण आहेत, त्याच्या मावशीचा मुलगा किंवा संबंधित रक्कम मागणारा किंवा हा जो ज्याला मारहाण झाली आहे, हे कुठंतरी
यापूर्वी एकत्र आलेले होते आणि त्यांचं एकमेकाशी संभाषण झालेलं आहे. त्याच्यानंतर शिवाजीनगरमध्ये एक ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला, जिथं लोकेशन आहे त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. एका ATMमध्ये ते मुलं पैसे काढण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांना शिताफीने अटक केलं आणि त्यांना संबंधित पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथून पण त्यांना आचोळ्याला पाठवण्यात आलं आणि या प्रकरणाचा या पद्धतीने थरारक असा शेवट झालेला आहे. संबंधित याबाबत वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. आमच्या आचोळे पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करून या गोष्टीचा शेवट केला. त्याच्यामध्ये निष्पन्न झालं आहे की जो पीडित मुलगा आहे त्याच्यावर कर्ज होतं, ते कर्जाची रक्कम त्याला हे करण्यासाठी त्यांनी त्याच्या साथीदारांसह बनावट अशी ही स्टोरी तयार केली होती आणि त्याच्यातनं त्यांनी त्याच्या चुलत्याकडे पैसे मागणी केली होती. त्यांना वाटलं पोलिसात न जाता हे पैसे परस्पर देतील, परंतु असे न होता जेव्हा ते पोलिसांकडे आले त्याचे चुलते, त्यावेळेस पोलिसांनी अत्यंत शिताफीने या प्रकरणात ही आयडिया कशी सुचली सर त्यांनी गोवंडी परिसरामध्ये कुठेतरी एक दुकान भाड्याने घेतलं होतं. त्या दुकानाचा भाड्याचा आणि त्याचा डिपॉझिटचा इश्यू होता. तर त्यांनी असंच सांगितलं की त्याच्यासाठी आम्हाला रक्कम कमी पडत होती. माझा जो पीडित मुलगा आहे किंवा ज्याला मारहाण झाली असं दाखवण्यात आलं होतं, त्या मुलांनीच त्यांना सांगितलं का माझे काका पैसेवाले आहेत, त्यांच्याकडे ही जर क्लिप दिली तर ते काही न करता ते तुम्हाला ती रक्कम देतील. या उद्देशाने त्यांनी ही स्टोरी पूर्ण तयार केली होती.